आगे बढ़ो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रद्द झालंच पाहिजे. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकतीसच्या उपवर्गीकरण रद्द, एकतीसच्या उपवर्गीकरण रद्द, एकतीसच्या उपवर्गीकरण रद्द करा. दादा, पुन्हा निदर्शनासाठी आपण रस्त्यावर उतरलो. बदर समिती रद्द करण्याचा आपली मागणी आहे, काय सांगा? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा कचेरीवर मोर्चे आणि निदर्शने आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे. म्हणून संभाजीनगरला देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी आम्ही निदर्शने करतो आहोत. महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी जातीचे उपवर्गीकरण करण्याचा या ठिकाणी संकेत दिलेले आहेत आणि त्या दृष्टीने ते तशी तयारी करतायत असं आम्हाला समजतंय. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मागणी करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एसटीच्या 59 जातींना 13% आरक्षण दिलं आणि ह्या 13% आरक्षणामध्ये 59 जाती आहेत आणि एसटीचे अवकडीचं उपयोग करण्याचं शासनाचं धोरण हे आम्हाला मुळीच मान्य नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणामध्ये मोडतोड करण्याचा कुणालाही या ठिकाणी अधिकार राहिलेला नाही. जर शासनाने उपवर्गीकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला तर यापेक्षा अधिक आम्ही आंदोलन तीव्र केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी शासनाने उपवर्गीकरण समिती जी साठी बदर समिती नेमली, ही बदर समिती निवड बोगस बदर समिती आहे. या बदर समितीचा अहवाल काय आहे हे आम्हाला माहित नाही. जनतेला अहवाल काय माहित नाही, फक्त मुख्यमंत्र्यांना आणि शासनाला त्याचा अहवाल माहित आहे. म्हणून ह्या बदर समितीचा अहवाल खुला करा, जनतेसमोर करा आणि त्यानंतर आपण त्याच्यावर विचार करू. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही अभिकरण करून घेतलं ते आम्ही या ठिकाणी सहन करणार नाही. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये लोकसंख्येनुसार जातीनुसार या ठिकाणी जनगणना झाली पाहिजे. आज महाराष्ट्र शासनाकडे कुठल्याही जातीचा स्वतंत्र असा डेटा या ठिकाणी नाही आहे आणि या कुठल्यावर प्रश्नावर हे वर्गीकरण करायला निघालेले आहे. म्हणून हे अन्यायकारक होईल. कुठल्याही समाजावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही. मातंग समाज या ठिकाणी अवकडीची मागणी करते आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला 13% आरक्षण दिलं आणि त्या 13% आरक्षणामध्ये आपण मोठे भाऊ लहान भाऊ सर्व मिळून या ठिकाणी आरक्षणाचा लाभ घेतोय. म्हणून वेगळं आरक्षण मागण्याची काही या ठिकाणी आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आमची मागणी आहे की अवकडं आम्ही मुळीच सहन करणार नाही. शासनाने अवकडे करण्याचा जो या ठिकाणी घाट घातलेला आहे तो त्या ठिकाणी त्यांनी मागे घ्यावा. तो घाट त्यांनी रद्द करावा. उपवर्गीकरण त्यांनी रद्द करावं हीच प्रामुख्याने आज या दादा काय वाटतंय? पहिले हिंदू मुसलमान केल्यानंतर मराठा वर्सेस ओबीसी, आता SC ST मध्ये भांडणं लावायचं सरकार काम करतंय. या ठिकाणी सरकारला मी या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये जे तोडाफोडाचे राजकारण सुरू आहे, कारण मराठा समाजामध्ये, माळी समाजामध्ये, धनगर समाजामध्ये अगोदर भांडणं लावली आरक्षणाच्या नावावर. त्यानंतर आता परत आणखी हिंदू मुस्लिमच्या लोकांमध्ये देखील आरक्षणावरून या ठिकाणी भांडणं लावलेली आहेत. आणि म्हणून आता फक्त महाराष्ट्रामध्ये दलित समाजामध्ये भांडण लावण्याचं काम शिल्लक होतं. म्हणून बदर समिती तयार करून एकट्याच गाडीची बदर समिती तयार केली आणि तो बोगस अहवाल शासनाने घेतला आणि त्या आधारावर शासन हे वर्गीकरण करू इच्छिते तर ते आम्हाला मुळीच मान्य नाही. म्हणून दलित आणि मातंग समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम, दलित आणि मातंग समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम शासनाने या ठिकाणी करू नये. पण आज मोर्चे प्रतिमोर्चे आज महाराष्ट्रामध्ये निघत आहे. म्हणून मी मातंग समाजाला या ठिकाणी विनंती करेन की या ठिकाणी आंदोलन करत असताना कुठल्याही महापुरुषाच्या बद्दल आपण वेगवेगळं वेडवाकडे बोलू नये. दलित समाजामध्ये दरी निर्माण होईल अशा प्रकारची या ठिकाणी आपण भाषणं करू नये. आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करूया. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण हे सर्वांसाठी दिलेलं आहे, 59 जातीसाठी दिलेलं आहे. म्हणून कुठल्या एका जातीवर जर आरक्षण आबाकडे केलं तर बाकी सर्व जातीवर अन्याय होईल. पण कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी आणि उपवर्गीकरण हे त्वरित थांबवलंच पाहिजे. ही आम्ही मातंग समाजामध्ये यावरून 2 गट पडलेले असं बघतात. हे मातंग समाजातले
जवळपास 75% लोक आंबेडकरवाडी मातंग समाज हा आमच्या समोर आहे. त्यांना वर्गीकरण नको आहे, परंतु काही एक विशिष्ट असा समाज आणि विशिष्ट असे लोक काही जातीयवाद्यांच्या इशाऱ्यावर या ठिकाणी येऊन या ठिकाणी वर्गीकरणाची मागणी करतायत आणि समाजाचे फूट पाडण्याचं काम करतायत. म्हणून मला त्यांना सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण हे सर्व जातीचं एकीकरण करून या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून कुठल्याही समाजामध्ये फूट पाडायचं काम या ठिकाणी करायचं नाही. आपली सर्वांची मातंग समाज आणि 59 जातीची एकजूट या ठिकाणी करायची आहे आणि एकजुटीच्या माध्यमातून आपण आरक्षण या ठिकाणी मागणार आहोत.